हॅलो एव्हरीवन, मला माहिती आहे मी खूप जास्ती टायर्ड दिसते. रात्रीचे 11 वाजलेत, त्यामुळे टायर्डनेस तरी नक्कीच असणार आहे. पण माझा आत्ता अचानकपणे एक प्लॅन ठरलेला आहे. कोल्हापुरात परवा दिवशी एक खूप महत्त्वाची स्पेशल गोष्ट आहे, जिच्यासाठी मी जाणार आहे. उद्या सकाळी लवकर निघायला हवं आहे. मला माहिती आहे मी कोल्हापूर पुण्याचा प्रवास किंवा पुणे कोल्हापूरचा प्रवास दाखवणार नाही आहे, कारण त्या प्रवासात मी स्वतःच इतकी टायर्ड असते की काय दाखवणार ना. पहिली गोष्ट, हा प्रवास माझा अंत पाहतो आहे, कारण रस्त्यावरचं ट्रॅफिक भयानक वाढले. त्यामुळं ते तर नक्कीच नसणार आहे, पण जे काय असणार आहे ते खूप जास्ती स्पेशल असणार आहे. त्याच्यासाठी वाट बघणं तर नक्कीच बनते आणि मी ती गोष्ट नक्कीच मिस करू शकत नाही. त्यामुळे मी आधी जाते आहे. हे उत्तरेश्वर महाकालेश्वरांचं मंदिर आहे आपल्या उत्तरेश्वर पेठेतलं. त्यानंतर आज वाघाची तालीम यांचा जंबोली यात्रेचा कार्यक्रम आहे. तर साऊंड तर अजून जोडलेलं नाही, म्हणजे सुरुवात आहे. बघूया पुढं कसं कसं काय काय करतात. नवीन पाण्याची जत्रा म्हणून करतात. त्या सुवासिनी 5 जणी जातात, कळशी घेऊन जातात, कुवारणीना पुसतात तिथं आणि कळशी घेऊन तिकडे येतात. केबलाबाईच्या इथं पाणी ओततात. आंबील घुगऱ्याचा मान असतो, पोळीचा मान असतो आणि बकऱ्याचं पण असतो. बकरं पण कापतात आणि त्यामुळं जत्रेचं हे केल्यानंतर आपलं ग्रामदैवत आहे, त्याच्यामुळं गावात शांतता सुखी नांदते. आपल्याला सगळ्यांना सुख समाधान लाभतं आणि आपण सगळ्यासाठी आम्ही लोक सगळ्या लोकांसाठी प्रार्थना करतो की आम्ही तृतीयपंथी इथं मागत बसतो ना, तर त्या प्रार्थनेसाठीच बसतो. त्यामुळं आम्हाला पण होते मिळकत आणि त्यांची पण जत्रा होते. तेव्हा आमचं मान्य करतो, त्यामुळं त्यांना आशीर्वाद लागतो. आमच्यावर पण तुमचा आशीर्वाद. आणि केबलाबाईच्या नावानं
pouquinho na fizeram os vizinhos já até ligou na fuga, aqui é nós, quero não me pegar, porque aqui nós tá risada e bota X, a mim, porque aqui nós tá risada e bota pra acelerar. पाऊस ऐन वेळेला इतका जास्ती चालू झाला की व्हिडिओची एंडिंग वाघाच्या तालमीजवळ न होता आज घरात होत आहे. मला माहिती आहे तुम्ही नक्कीच समजून घ्याल आणि जर व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.